लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आणि त्यांनी भाजपला खिंडार पाडत दिग्गज नेत्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला। आता यामुळे संभाजीनगरच्या राजकारणात बरीच उलथापालथ होणार असल्याची राजकीय वर्तुळात शक्यता वर्तवली जाते। त्याला कारण म्हणजे संभाजीनगरचे माजी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती नगरसेवक राजू शिंदे यांनी त्यांच्या 4 ते 5 समर्थक नगरसेवकांसह विशेष म्हणजे भाजपच्या काही कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। त्यामुळे भाजप सोबतच शिंदे गटालाही मोठं नुकसान होणार आहे। ते कसं? खरंच लोकसभेच्या एवढ्या मोठ्या विजयानंतर राजू शिंदे यांच्या सोडचिठ्ठीने संभाजीनगरचं राजकारण बदलेल का? कोण आहे ते राजू शिंदे ज्यांच्यामुळे स्थानिक नेते मोठ्या पेचात सापडले आहेत? बघूयात याच बाबतीतला सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, राजू शिंदे हे नाव छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलं, ते म्हणजे त्यांच्या भूमिकेनं। संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर पद असो, नगरसेवक असो वा स्थायी समिती अध्यक्ष असो, अशी अनेक विविध पदं त्यांनी भूषवली। मात्र ते चर्चेत आले 2019च्या विधानसभा निवडणुकीत। त्यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीमध्ये जागा वाटपावरून अंतर्गत वाद सुरू होते आणि सर्व पक्ष स्वतंत्र लढणार अशी शक्यता होती। मात्र त्याच वेळी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावर तोडगा निघाला आणि पुन्हा शिवसेना भाजप युती म्हणूनच राज्यात विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या। आता यामध्ये राजू शिंदे ज्या भागातून येतात तो छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा हा मतदारसंघ भाजपला सुटला। त्या ठिकाणी भाजपचे अतुल सावे हे निवडणूक रिंगणात होते। मग राजू शिंदे यांनी पश्चिम मधून विधानसभा तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मात्र ती जागा त्यावेळेच्या शिवसेनेला सुटली आणि त्या ठिकाणी शिवसेनेने आमदार संजय शिरसाट यांनाच पुन्हा उमेदवारी दिली। यानंतर राजू शिंदे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीत दंड थोपटले। त्यामुळे संजय शिरसाट यांचा पराभव होतो की काय असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं। कारण राजू शिंदे यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना मानणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात संभाजीनगरात आहे, त्यांनी केलेली कामं आजही नागरिकांमध्ये परिचित आहेत। त्यामुळे राजू शिंदेमुळे संजय शिरसाट यांच्या गणितात बिघाड होतो की काय अशी चिन्ह निर्माण झाली होती। मात्र अटीतटीच्या झालेल्या या लढतीत संजय शिरसाट यांनी बाजी मारली। तरीही राजू शिंदे हे जायंट किलर ठरले होते, कारण त्यांनी तब्बल 40,000हून अधिक मतं घेत अपक्ष म्हणून तेव्हा विधानसभा निवडणुकीत कामगिरी चांगलीच बजावली होती। त्यानंतर राजू शिंदे यांचं राजकीय वजन निश्चितच वाढलं। त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संभाजीनगरची जागा भाजपला मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न केले। शेवटपर्यंत त्यांचा संभाजीनगरची जागा भाजपला सोडावी असा आग्रह होता। मात्र भाजप शिवसेना युतीत जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली आणि संदीपान उमरे यांना उमेदवारी मिळाली। तरी देखील राजू शिंदे यांनी संदीपान उमरे यांचं काम केलं आणि संदीपान उमरे विजयी झाले। मात्र यानंतर त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले। स्थानिक भाजप ही केवळ शिंदे यांच्या शिवसेनेसाठीच उरली असल्याची टीका त्यांनी केली आणि थेट भाजपला रामराम करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मजबूत झाली असली तरी भाजपला तसंच पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। त्याला कारण म्हणजे राजू शिंदे यांचं निवासस्थान हे अतुल सावे यांच्या मतदारसंघात आहे। ते त्या मतदारसंघातील वार्डातून नगरसेवक होते, त्यामुळे त्या परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत। याचा फटका अतुल सावेंना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसंच गेल्या विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती। त्यामुळे आता या निवडणुकीत ते ठाकरे गटात गेल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना पश्चिम मधून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शक्यतापेक्षा ते जवळपास निश्चित आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास सगळेच नेते कार्यकर्ते शिंदेंसोबत गेले होते। खैरे दानवे यांना अपवाद वगळता अशा परिस्थितीत ठाकरे गट हा संभाजीनगरच्या आगामी विधानसभेसाठी मोठ्या चेहऱ्याच्या शोधात होताच। राजू शिंदे यांनी मागील वेळी अपक्ष म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मतं घेतली होती की त्यामुळे संजय शिरसाट यांचं मताधिक्य घटलं होतं। त्यात हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे। राजू शिंदे या मतदारसंघातील नसले तरी ते अनुसूचित जातीमधूनच येतात आणि त्यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे। त्यामुळे इथे संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी तुल्यबळ लढत होईल यात काही शंका नाही। म्हणून शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानं सध्या छत्रपती संभाजीनगरची महायुतीची स्थानिक ताकद दुभंगली गेली आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र ठाकरे गटाचे नेते तसंच लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे नाराज असल्याचं दिसून येत आहे। त्याला कारण म्हणजे राजू शिंदे यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली असल्याचं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं। तसंच काल झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी राजू आधीच शिवसेनेत आला असता तर त्यानं माझं काम केलं असतं आणि मी निवडून आलो असतो असंही वक्तव्य केलं आहे। यातला एक मोठा ट्विस्ट म्हणजे लोकसभेत पराभूत झालेले चंद्रकांत खैरे हे देखील अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येतात। त्यामुळे लोकसभेच्या पराभवानंतर ते विधानसभेसाठी उत्सुक असल्याचं बोललं जातंय आणि संभाजीनगर पश्चिम मधून ठाकरे त्यांना तिकीट देऊ शकतात अशाही चर्चा मध्यंतरी होत्या। राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशावरची त्यांची नाराजी ही इथे येऊन थांबते असं यातून दिसून येतं।
त्यामुळे चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर पश्चिममध्ये विधानसभा लढतात की राजू शिंदे यांना ठाकरे तिकीट देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पक्ष प्रवेशानंतर मागील विधानसभेच्या निकालावरून तरी इथं राजू शिंदे यांच्या उमेदवारीची शक्यता कायम दिसते. आता आगामी विधानसभेसाठी उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतीलच. परंतु राजू शिंदे यांच्या पक्ष बदलण्याचा थेट फटका भाजपचे मंत्री अतुल सावे, शिंदे गटाचे फायरब्रँड आमदार संजय शिरसाट यांना थेट बसणार हे मात्र निश्चित. लोकसभेच्या वेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेत. अगदी दिग्गज नेत्यांनी काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचं आपण पाहिलंय. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा अपवाद ठेवला तर बाकी दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपवर उलट परिणाम दिसून आल्याचं देखील बघायला मिळालं. कारण दिग्गज नेत्यांच्या मनधरणीमध्ये कुठेतरी सामान्य कार्यकर्ते आणि स्थानिक स्तरावर ताकद असणारे नेते भाजपकडून दुर्लक्षित केले जात आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. लोकसभेत महाराष्ट्राच्या अत्यल्प योगदानानं भाजपनं केंद्रात सरकार स्थापन केलं. विधानसभेला भाजपला इथं सरकार स्थापन करायचं असेल तर महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत महायुती आपलं सरकार टिकवून ठेवण्यासाठी काय रणनीती आखणार, प्रत्येक मतदारसंघातील आपली स्थानिक ताकद कशी मजबूत करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच राजू शिंदे हे ठाकरे गटात गेल्यानं संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ आगामी काळात होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. याचे परिणाम आता संपूर्ण महाराष्ट्रावर कसे उमटणार, संजय शिरसाट आणि अतुल सावे याही परिस्थितीत आपली आमदारकी कशी राखून ठेवणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. पण त्याआधी राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेश महायुतीसाठी कितपत धोकादायक ठरणार हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेतून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.